महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। गोवंश हत्या विरोध करणाऱ्या इंजिनियर तरुणावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला। नेरळ पोलीस ठाणे येथे रक्ताचा सडा। प्रतिनिधी संदेश साळुंके। दिनांक 7 रोजी रात्री 9च्या सुमारास मौजे साळोप कळंब येथे जामा मस्जिदीच्या बाहेर फिर्यादी जरार ताहिर सैरे वय 25 वर्षे हा शेलू येथील जीवी आचार्य कॉलेजमध्ये नोकरी करीत असून त्याची रात्रीची नमाज अदा करीत असताना आरोपी अकील मुश्ताक बुबेरे याच्याशी बोलत असताना त्याचे साथीदार यांनी मस्जिदी बाहेर आले। जरार यांनी गोवंश हत्या करू नका, त्यांनी आपल्या गावाचे नाव खराब होते या कारणाने आरोपी अकील बुबेरे, जाकीर बुबेरे, शगफ बुबेरे, शोएब बुबेरे, शकीब बुबेरे, फरहान बुबेरे व शकील बुबेरे सर्व राहणार साळोक यांनी एकत्र सर्वांनी मिळून फिर्यादीस कौल, लाकडी दांडके, दगड, लोखंडी रॉड यांनी गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। जरारचे वडील नमाज अदा करून बाहेर आले असता त्यांनी सर्वांना आपल्या मुलाला मारताना पाहिले व आरडाओरड केली असता सर्व आरोपी पळून गेले व रुग्णालयात न जाता कळंब आउटपोस्ट चौकीत गेले, पण चौकी बंद असल्याने थेट नेरळ पोलीस ठाणे गाठले। जरार यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे आधी माझी तक्रार नोंद करा, मगच मी रुग्णालयात जाईल। रक्तस्राव इतका झाला होता की पोलीस ठाण्यात रक्ताचा सडा होता। जनतेमध्ये अशी चर्चा आहे की फिर्यादी याचा मेहुणा फरीद रज्जाक बुबेरे याचा विरोधात 354 विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे व कोर्टाने त्याला गावात न फिरण्याचे आदेश दिले आहेत। तसेच आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये जमिनीचाही वाद असल्याचे बोलले जात आहे। सध्या चर्चेत असलेले गोवंश हत्या याचा विषय घेऊन त्याचा नाट्यमय पूर्वनियोजित बनाव करण्यात आल्याचेही बोलले जात आहे। तर क्रॉस तक्रार सुरैया सैरे व आसमा बुरे यांनी दिली असून मुलगा टायर फिरवायला गेला होता, त्यावरून जरार यांनी त्याला मारहाण केली म्हणून हा वाद निर्माण झाला आहे। PSI काळे यांनी जरार खाजगी वाहनाने कर्जत येथील रुग्णालयात नेले व तेथून नवी मुंबई येथील MGM रुग्णालयात नेले आहे। यापैकी काही आरोपींवर याआधी देखील गोवंश हत्या केल्याचे गुन्ह्यांची नोंद आहे। नक्की खरे काय आहे याचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेंद्र तेंडुलकर करीत आहेत। मोहिद्दीन सैरे राहणार सालोक, माझा मुलगा जरार ताहिर सैरे हा मुलगा मशिदीमध्ये नमाज पढ़ण्यासाठी गेला होता। त्याला बाहेर बोलून घेऊन ना या जाकीर मुश्ताक बुबेरे, अकील मुश्ताक बुबेरे, शकील मुश्ताक बुबेरे यांची मुले 8-7 जणांना यांनी बाहेर काढून मारला, जाण्यातून मारण्याची प्रयत्न केली। माझा मुलगा उपास अख्खा दिवसाचा सोडून मशिदीमध्ये नमाज पढ़ण्यासाठी गेला होता। विषय असा होता का ते गावातली आजूबाजूचे आदिवासीची जनावरं चोरी जातात, त्या हिशोबामध्ये त्यांना बोलायला लागला का असा तुम्ही धंदे करू नका, का आपल्या गावाचा नाव बदनाम होतो, ते तू बोलतो कायवड घेणारा कोण। तो डाव ठेवून त्याला मशिदीतून बोलून ना त्याला बाहेर तलवारीने, त्याला चाकूने, दांडकानी, इटानी त्याला तेवढ्या लोकांनी त्याला मारला। आणि तो माझा मुलगा शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, शेलू कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे। यांच्या मागच्या केशी ढोरांच्या किती पण आहेत, हे बोलतात आम्ही आमचा वडपडत हात आहे। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।